श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध मंत्रांचा पंचम दशक. समास 8वा. मुमुक्ष लक्षण श्रीराम. संसार मदाचे निगुणे, नानाहिने कुलक्षणे, जयाचे निमुखावलोकने, दोषची लागे श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की जो संसाराच्या मदाने उन्मत्त होतो त्याच्या ठिकाणी अनेक हीन कुलक्षणे उत्पन्न होतात. अशाचे मुखावलोकन केले तरी दोष लागतो. ऐसा प्राणी जो का बद्ध, संसारी वर्तता अबद्ध, तयास प्राप्त झाला खेद काळांतरी श्रीराम. असा जो बद्ध प्राणी संसारात अति अनियमितपणे वागत असतो त्याला कालांतराने दुःख प्राप्त होते. संसार दुःखे दुःखवला, त्रिविध तापे पोळला, निरूपणे प्रस्तावला अंतर्यामी श्रीराम. असा संसाराच्या दुःखामुळे जो दुखावला जातो, त्रिविध तापाने जो पोळतो, त्याने संतांच्या मुखाने अध्यात्म निरूपण ऐकले की त्याला पश्चाताप वाटू लागतो. झाला प्रपंची उदास, मने घेतला विषय त्रास, म्हणे आता पुरे सोस संसारीचा श्रीराम. मग तो प्रपंचाविषयी उदास होतो. त्याच्या मनात सर्व विषयोपभोग नकोसे वाटू लागतात व तो मनाशी म्हणू लागतो, आता या संसाराचा हव्यास पुरे झाला. प्रपंच जाईल सकळ, येथील श्रम तो निर्फळ, आता काही आपुला काळ सार्थक करू श्रीराम. हा सर्व प्रपंच नष्ट होणार आहे. यासाठी जे श्रम केले ते व्यर्थ गेले आहेत. आता आपल्या आयुष्यातील उरलेला काळ तरी सार्थकी लावूया. ऐसी बुद्धी प्रस्तावली, पोटी अवस्था लागली, म्हणे माझी वये सागेली, व्यर्थची आवघी श्रीराम. असा त्याला बुद्धिपूर्वक पश्चाताप होतो. त्यामुळे त्याच्या मनाला तळमळ लागते. तो म्हणू लागतो की आतापर्यंतचे माझे आयुष्य सर्व व्यर्थच गेले. पूर्वी नाना दोष केले, ते अवघेची आठवले, पुढे येऊन उभे ठेले अंतर्यामी श्रीराम. पूर्वी त्याने जी अनेक दुष्कर्मे केली ती त्याला आठवू लागतात व त्याच्या मनापुढे उभी राहतात. आठवे येमाची यातना, तेणे भयेची वाटे मना, नाही पापासी गणना म्हणून या श्रीराम. त्याला यमयातनांचे स्मरण होते आणि आपल्या अगणित पापांमुळे त्याच्या मनात भय उत्पन्न होते. आता तो असा विचार करू लागतो, नाही पुण्याचा विचार, झाले पापाचे डोंगर, आता दुस्तर हा संसार कैसा तरो श्रीराम. आतापर्यंत आपण पुण्याचा विचारच केला नाही. आपल्या हातून डोंगरासारखी पातके झाली आहेत. आता हा दुस्तर असा संसार कशा रीतीने तरून जाता येईल. आपले दोष आच्छा दिले, भल्यास गुण दोष लाविले, देवा म्या व्यर्थची निंदिले, संत साधू सज्जन श्रीराम. मी स्वतःचे दोष लपवले आणि चांगल्या माणसांवर वृथा दोषारोप केले. देवा, मी संत साधू सज्जन यांची अकारणच निंदा केली. निंदे ऐसे नाही दोष, ते मज घडले की विशेष, माझे अवगुणी आकाश बुडो पाहे श्रीराम. निंदेसारखे पाप नाही, ते पाप माझ्याकडून विशेषत्वे घडले आहे. माझे अवगुण दोष इतके आहेत की त्यात आकाशही बुडून जाईल. नाही ओळखिले संत, नाही अर्चिला भगवंत, नाही अतीत अभ्यागत संतुष्ट केले श्रीराम. मी संतांना ओळखले नाही, भगवंताची कधी पूजा अर्चा केली नाही की अतिथी अभ्यागतांना कधी संतुष्ट केले नाही. पूर्व पाप ओढवले, मज काहीच नाही घडले, मन भाटी पडिले सर्व काळ श्रीराम. पूर्व पापामुळे यातील काहीच माझ्या हातून घडले नाही. माझे मन सदा कुमार्गाकडेच प्रवृत्त झाले. नाही कष्टविले शरीर, नाही केला परोपकार, नाही रक्षिला आचार काममध्ये श्रीराम. सत्कर्मासाठी मी कधी शरीर झिजवले नाही, कधी परोपकार केला नाही, काममदामुळे कधी सदाचाराने वागलो नाही. भक्ती माता हे बुडविली, शांती विश्रांती मोडिली, मूर्खपणे म्या विघडली, सद्बुद्धी सद्वासना श्रीराम. भक्तिरूपी माऊलीला मी बुडवले, शांतीचे समाधान नष्ट केले,
मूर्खपणाने मी सद्बुद्धी आणि सद्वासना यांना असमर्थ करून टाकले. आता कैसे घडे सार्थक, दोष केले निरार्थक, पाहो जाता विवेक उरला नाही श्रीराम. आतापर्यंत मी निरर्थक पापच करीत आलो. आता या आयुष्याचे सार्थक कसे होईल? तसे पाहिले तर माझ्यापाशी आता विवेकच उरला नाही. कोण उपाये करावा, कैसा परलोक पावावा, कोण्या गुणे देवाधिदेवा पाविजेल श्रीराम. आता काय उपाय करावा, परमार्थाची प्राप्ती करून परलोक कसा मिळवावा, काय केले असता मला देवाधिदेवाची प्राप्ती होईल? नाही सद्भाव उपजला, अवघा लौकिक संपादिला, दंभवर पंगे केला खटाटोप कर्माचा श्रीराम. भगवंताविषयी सद्भाव माझ्या मनात कधी उत्पन्नच झाला नाही. लौकिक संपादण्यातच सर्व आयुष्य खर्ची पडले. जो कर्माचा खटाटोप केला तो सर्व वरवर देखावा केला, तो दंभ होता. कीर्तन केले पोटासाठी, देव मांडिले हाटवटी, आहा देवा बुद्धी खोटी माझी मीच जाणे श्रीराम. देवांचा बाजार मांडला आणि पोटासाठी कीर्तन केले. देवा, माझी बुद्धी किती खोटी आहे हे फक्त माझे मीच जाणतो. पोटी धरुनी अभिमान, शब्दी बोले निराभिमान, अंतरी वांछुनिया धन ध्यानस्थ झालो श्रीराम. अंतःकरणात अभिमान धरून बाहेर लोकात मात्र निरभिमानाच्या गप्पा करीत राहिलो. मनात द्रव्याची इच्छा धरून बाहेर मात्र ध्यानस्थ असल्याचे नाटक केले. वित्पत्तीने लोक भोंदिले, पोटासाठी संत निंदिले, माझे पोटी दोष भरले नाना प्रकारीचे श्रीराम. विद्वत्तेने लोकांना फसविले, पोटासाठी संतांची निंदा केली, या प्रकारे माझ्या ठिकाणी नाना प्रकारचे दोष भरलेले आहेत. सत्यतेची उच्छेदिले, मिथ्यतेची प्रतिपादिले, ऐसे नाना कर्म केले उदरंभरा कारणे श्रीराम. सत्याचा उच्छेद केला, खोट्याचे प्रतिपादन केले, अशी नाना कुकर्मे केवळ पोट भरण्यासाठी केली. ऐसा पोटी प्रस्तावला, निरूपणे पालटला, तोची मुमुक्ष बोलिला ग्रंथांतरी श्रीराम. असा ज्याला मनापासून खरा खरा पश्चाताप होतो व संतांचा उपदेश ऐकून ज्याच्या आचरणात आचार विचारात बदल घडून येतो, त्याला ग्रंथात मुमुक्षु असे संबोधले जाते. पुण्य मार्ग पोटी धरी, सत्संगाची वांछा करी, विरक्त झाला संसारी या नाव मुमुक्ष श्रीराम. मनापासून जो पुण्य मार्गाची आवड धरतो, सत्संगाची इच्छा करतो आणि संसारात विरक्त होतो, त्याला मुमुक्षु म्हणतात. गेले राजे चक्रवर्ती, माझे वैभव ते किती, म्हणे धरू सत्संगती या नाव मुमुक्ष श्रीराम. आतापर्यंत कितीतरी राजे महाराजे नष्ट झाले, त्यांच्या तुलनेने माझे वैभव ते किती, असा विचार करून सत्संगाची इच्छा धरतो, तो मुमुक्षु होय. आपुले अवगुण देखे, विरक्ती बळे ओळखे, आपणासी निंदी दुःखे या नाव मुमुक्ष श्रीराम. विरक्तीच्या बळावर जो आपले अवगुण पाहू लागतो व दुःखाने स्वतःचीच निंदा करू लागतो, त्यास मुमुक्षु म्हणावे. म्हणे मी काये अनोपकारी, म्हणे मी काय दंभधारी, म्हणे मी काये अनाचारी या नाव मुमुक्ष श्रीराम. तो म्हणू लागतो की मी किती अनुपकारी आहे, मी किती दंभ करणारा आहे, अनाचारी आहे. म्हणे मी पतित चांडाळ, म्हणे मी दुराचारी खळ, म्हणे मी पापी केवळ या नाम मुमुक्ष श्रीराम. मी पतित चांडाळ आहे, दुराचारी खळ, केवळ पापी आहे. म्हणे मी अभक्त दुर्जन, म्हणे मी हीनाहुनी हीन, म्हणे मी जन्मलो पाषाण या नाव मुमुक्ष श्रीराम. मी अभक्त दुर्जन असून हीनाहून हीन आहे, मी पाषाण जन्मलो आहे. म्हणे मी दुराभिमानी, म्हणे मी तपेळ जनी, म्हणे मी नाना व्यसनी या नाव मुमुक्ष श्रीराम. मी दुराभिमानी आहे, लोकात मी अत्यंत तापट असून मला नाना व्यसने आहेत. म्हणे मी आळसी अंगचोर, म्हणे मी कपटी कातर, म्हणे मी मूर्ख अविचार या नाव मुमुक्ष श्रीराम. तो म्हणतो की मी आळशी अंगचोर म्हणजे कामचुकार आहे, मी कपटी भ्याड मूर्ख आणि अविचारी आहे. म्हणे मी निकामी वाचाळ,
म्हणे मी पाषांडी तोंडाळ, म्हणे मी कुबुद्धी कुटीळ, या नाव मुमुक्ष श्रीराम. तो म्हणतो मी कुचकामाचा, वाचाळ, पाखंडी आणि तोंडाळ, कुबुद्धी कुटील असा आहे. म्हणे मी काहीच नेणे, म्हणे मी सकळाहुनी उणे, आपली वर्णी कुलक्षणे, या नाव मुमुक्ष श्रीराम. मला काहीच कळत नाही, मी सगळ्यांपेक्षा क्षुद्र आहे. याप्रमाणे जो आपली कुलक्षणे वर्णन करतो तो मुमुक्षू असे जाणावे. म्हणे मी अनाधिकारी, म्हणे मी कुश्चिळ अघोरी, म्हणे मी नीच नाना परी, या नाव मुमुक्ष श्रीराम. तो म्हणतो की मी अनधिकारी आहे, कठोर आहे, शीलभ्रष्ट व सर्व प्रकारे मी नीच आहे. म्हणे मी काये आपस्वार्थी, म्हणे मी काये अनर्थी, म्हणे मी नव्हे परमार्थी, या नाव मुमुक्ष श्रीराम. मी अत्यंत स्वार्थी आहे, मी अनर्थ करणारा आहे, मी परमार्थी नव्हेच. म्हणे मी अवगुणाची रासी, म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी, म्हणे मी भार झालो भूमीसी, या नाव मुमुक्ष श्रीराम. मी अवगुणांची रास आहे, मी व्यर्थ जन्माला आलो आणि भूमातेस भार झालो. आपणास निंदी सावकाच, पोटी संसाराचा त्रास, धरी सत्संगाचा हव्यास, या नाव मुमुक्ष श्रीराम. अशी आपली वारंवार निंदा करतो, त्याला संसार त्रासदायक वाटू लागतो व सत्संगाची गोडी लागल्याने त्याचा हव्यास जो धरतो तो मुमुक्षु होय. नाना तीर्थे धुंडाळिली, शमदमादी साधने केली, नाना ग्रंथांतरे पाहिली, शोधुनिया श्रीराम. तो मग अनेक तीर्थे धुंडाळतो, शमदमादी नाना साधने करतो, अनेक ग्रंथांचा सखोल अभ्यास करतो. तेणे नव्हे समाधान, वाटे अवघाचा अनुमान, म्हणे रिघो संतांस शरण, या नाव मुमुक्ष श्रीराम. पण त्याने त्याचे समाधान होत नाही. हे सर्व ज्ञान अनुमानाचे आहे असे त्याला वाटते व मग तो म्हणतो की आता संतांना शरण जाऊया. देहाभिमान, कुळाभिमान, द्रव्याभिमान, नानाभिमान, सांडूनी संत चरणी अनन्य, या नाव मुमुक्ष श्रीराम. मग देहाभिमान, कुळाभिमान, द्रव्याभिमान आदी अनेक प्रकारच्या अभिमानांचा त्याग करून मुमुक्षू संत चरणी अनन्य भावाने शरण जातो. अहंता सांडूनी दूरी, आपणास निंदी नाना परी, मोक्षाची अपेक्षा करी, या नाव मुमुक्ष श्रीराम. जो अहंतेचा सर्वस्वी त्याग करतो, स्वतःची नाना प्रकारे निंदा करतो आणि मोक्षाची अपेक्षा करतो त्याला मुमुक्षु म्हणावे. ज्याचे थोरपण लाजे, जो परमार्था कारणे झिजे, संतापायी विश्वास उपजे, या नाव मुमुक्ष श्रीराम. ज्याला थोरपणाची लाज वाटू लागते, जो परमार्थासाठी देह झिजवतो आणि ज्याचा संत चरणी दृढ विश्वास असतो तो मुमुक्षु होय. स्वार्थ सांडून प्रपंचाचा, हव्यास धरिला परमार्थाचा, अंकित होईन सज्जनाचा, म्हणे तो मुमुक्ष श्रीराम. ज्याने संसाराचा स्वार्थ सोडलेला असतो आणि परमार्थाचा हव्यास धरलेला असतो व जो सज्जनांचा अंकित होण्याची इच्छा करतो तो मुमुक्षु जाणावा. ऐसा मुमुक्ष जाणीजे, संकेत चिन्हे ओळखीजे, पुढे श्रोती अवधान दिजे, साधक लक्षणी श्रीराम. याप्रमाणे या संकेत चिन्हांवरून मुमुक्षाला ओळखावे. आता पुढे साधकाची लक्षणे सांगितली जातील, त्याकडे श्रोत्यांनी लक्ष द्यावे असे समर्थ सांगतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मुमुक्षु लक्षण नाम समास 8वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.